तर आज ना मी टिफिन मध्ये बनवली होती कारल्याची भाजी आणि वांग्याचं भरीत. आणि बघा ना, इथं कारल्याची भाजी एकदम मासवडी सारखीच दिसतीये ना. तर ना जर आपण असं वेगवेगळ्या पद्धतीने कारलं बनवलं ना तर ते खाल्ल्या जातं. तर खूप जण असे असतात की त्यांना कारलं आवडतच नाही, त्यामुळे असं वेगवेगळ्या जर पद्धतीने बनवलं ना तर आवडीने खातात. त्यानंतर तुम्ही बघू शकता, मी रात्री लावलेलं दही सकाळी किती छान झालं होतं. आणि आता तुम्ही इथे कपड्यांचा ढीग बघत असाल, जो की मला आज पूर्ण तो प्रेस करायचा आहे. आणि हे काम ना माझ्यासाठी खूप कंटाळवाणं आहे. तसं तर माझ्यासाठी नाही, सगळ्याच बायकांना ह्याचा खूप कंटाळा येतो, पण असो आता काय करणार ना, ते तर काम आहे त्यामुळे आपल्याला तर करावंच लागेल. आणि त्या कामामुळे ना आज मला दिवसभर काही शूट करायला भेटलं नाही. त्यानंतर आता हे डायरेक्ट मी तुम्हाला इव्हिनिंगचं दाखवते. तर आज ना मी सकाळी मूग आणि मटकी मोड येण्यासाठी ठेवले होते आणि त्याचे तुम्ही मोड बघू शकता, डायरेक्ट त्या रुमालाच्या बाहेर त्याचे मोड निघले होते. आणि खरंच उन्हाळ्यामध्ये ना हे काम जरा सोपं होऊन जातं, कारण पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये ना याला एवढे पटकन मोड येत नाही जसे की उन्हाळ्यामध्ये येतात. त्यानंतर त्याला असं डब्यामध्ये मी काढून ठेवलं आणि एकाच डब्यामध्ये काढलं, कारण रोज सकाळी ते लागतं, त्यामुळे एकामध्येच काढून ठेवलं ना तर घेण्यासाठी सोपं पडतं. त्यानंतर लागले होते संध्याकाळच्या स्वयंपाकाला आणि आज मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवलं होतं हे खारं वांग, जे की खूप टेस्टी झालं होतं. आणि असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया मग अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.